जोरदार पावसामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातली काही धरणं ही ओव्हरफ्लो होत आहेत। बघूयात त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर, धरण ओव्हरफ्लो, मोठ्या प्रमाणात विसर्ग। कुकुडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो, डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरलं, 7500 क्युसेकनं घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसानं भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो। पुण्याच्या मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्यानं 24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून गिरणा नदीपात्रात 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लाठीपाडा धरणं भरली, पांझरा मध्यम प्रकल्पातून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू, अहमदनगरच्या पानरोड क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी, भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेकनं विसर्ग। मुक्ताईनगरच्या जोंधणखेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो, सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर धरण 75% भरलं, 4,000 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग।